नमस्कार, स्वागत आहे कार्यक्रम टॅरोवाणीमध्ये। मी केतना सेठ सांगणार आहे आपल्याला साप्ताहिक भविष्य, वाढदिवसाची माहिती व पॉझिटिव्ह टिप्स नेहमीप्रमाणे। तर सुरुवात करूया राशी मेष पासून। मेष राशीला येणारा सप्ताह कसा जाणार आहे। मेष राशीला येणारा सप्ताहामध्ये महत्त्वाची कामे पुढे सरकतील, काही अडकलेली कामे मार्गी लागतील आणि काही लोकांची मदत जे तुम्हाला मिळत नव्हती ते आता पूर्णतः मिळण्याची तयारी झालेली आहे। दुसरी गोष्ट, ज्या लोकांकडे प्रॉपर्टी संबंधी काही वादविवाद चालू आहे, पैसे किंवा काही अडकलेले आहे, त्या लोकांना या आठवड्यापासून काही ना काही चांगली बातमी मिळेल की ज्याच्यामुळे त्यांची कामे पुढे सरकली आहे। ज्यांना जिथे अटकाव होता ते दूर होताना दिसत आहे। मेष राशीला उपासनामध्ये तुम्हाला सण चालू होणार आहे, तर उपासना करायची आहे तर तुम्ही उपासनामध्ये गणपती पूजामध्ये तुमच्या घरामध्ये लाल कलरच्या वस्तू, लाल फूल, लाल आसन, गणपतीची मूर्तीला लाल वस्त्र चढवून तुम्ही लाल प्रसाद करू शकता। खजूर आहे किंवा लाल बदाम आहे, हे सगळं तुम्ही भोग लावू शकता। वृषभ राशी। वृषभ राशीला आपल्या आयुष्याची वेळ बदलायची संघर्ष वाढलेला आहे। आयुष्याची वेळ बदलणार आहे, चांगले दिवस येणार आहे, परंतु संघर्षाने येणार आहे। म्हणजे ज्या लोकांना असं वाटतं की आमचा संघर्ष वाढलेला आहे तर त्यांनी नासीपास व्हायचं नाहीये, एक नवीन सुरुवात दाखवते आणि ही सुरुवात चांगली आहे, पॉझिटिव्ह आहे। काही लोकांना अचानक बदली, स्थलांतर किंवा अचानक अशा ठिकाणी जायचं येणार आहे की जिथे थोडंसं मानसिक त्रास आहे। हे नको असेल तर थोडं स्थैर्य करा, जे काय काम होत आहे त्याच्यामध्ये सहभाग घ्या। तुम्हाला पण तुमच्या आठवड्यामध्ये गणपती पूजेमध्ये पांढरं वस्त्र, सोनेरी वस्त्र, चंदेरी वस्त्र, त्याला काठ असलेलं वस्त्र किंवा तुम्हाला चांदीच्या ताटामध्ये पूजा करायची आहे। जे काय फल श्रीफल नैवेद्य ठेवणार ते थोडंसं प्रसाद चांदीच्या ताटामध्ये ठेवा। काजूचा वापर जास्तीत जास्त करा। कुठलाही प्रसाद बनवला त्याच्यामध्ये काजू वापरला तर जास्त फायद्याचं राहील। मंत्र जप सर्वांना माहितीच आहे, ओम गम गणपती नमः, सगळ्या राशीला सूट होतो। मिथुन राशी। मिथुन राशीला व्हील ऑफ फॉर्च्यून प्लस तुम्हाला 6 ऑफ स्वॉर्ड्स हे कार्ड असंच म्हणतात की आता एक वेळ अशी आलेली आहे की तुम्हाला जागृती पाहिजे। कारण इथे असं दाखवते की मनाला शांतता, कामामध्ये गती आणि विचारामध्ये प्रगती पाहिजे। ज्या लोकांचे विचार आता खूप निगेटिव्ह चालू आहे, करू का नको, राहू का नको, पळू का नको, बदलू का नको, जे लोक नको मध्ये अडकलेले आहेत त्यांनी यस मध्ये यायचं आहे। या आठवड्यापासून आपल्या राशीला जे काय सूट होईल तसं मंत्र जप चालू करा, देव उपासना करा। व्हील ऑफ फॉर्च्यून कार्ड असंच म्हणते की जितकं जल्दी, जितकं त्वरित तुम्ही जागृत व्हाल, भाग्यचक्र इतकं लवकर बदलेल। तुम्हाला हिरवा पिस्ता, हिरवे वेलदोडे, हिरवं वस्त्र, पानावरती प्रसाद किंवा खाऊच्या पानावरती प्रसाद, खाऊचं पानाचा विडा हे तुम्ही गणपतीला घरामध्ये अर्पण करू शकता आणि त्याच्यानंतर तुमचे जे काय विष आहे ते ठेवा, मंत्र जप करा, जास्तीत जास्त पॉझिटिव्ह राहा। कर्क राशी। कर्क राशीला पण डिपेंडन्स कुणावर राहायचं नाहीये, आपले अर्धवट काम सोडायचे नाहीये आणि कुणाला हांजी करायचं नाहीये, अशी परिस्थिती तयार झालेली आहे। म्हणजे असं दाखवते की तुमच्या घरामध्ये काही नकारात्मक जर विचाराचे लोक असेल आणि त्यांना असं वाटत असेल की तुम्ही आमच्या अवतीभोवती फिरा त्याच्यानंतर काम करू, तर ते तुम्हाला या आठवड्यामध्ये शक्य नाहीये।
तुमच्याकडे पण स्ट्रेंथ कार्ड आहे, नाईट ऑफ वँड्स कार्ड आहे आणि ट्रॅव्हल कार्ड आहे. ट्रॅव्हल कार्ड असंच म्हणते की परिस्थिती बदलण्यासाठी तुमचं जे संघर्ष आहे ते ओके आहे. काहीही वस्तू वाया जाणार नाही आहे, वेळ वाया जाणार नाही आहे, स्वतःलाच वेळ द्या. कर्क राशीला तांदळाची खीर, पांढरे वस्त्र, चंदेरी वस्त्र, चांदीच्या ताटामध्ये पूजा, नैवेद्य किंवा चांदीच्या ग्लासमध्ये देवासाठी पाणी वापरलं आणि ते पूजेचं पाणी घरामध्ये सगळ्यांनी प्राशन केलं, गणपतीच्या बीज मंत्राचा जप करून, तर लई फायदा होणार. जितके दिवस तुम्ही गणपती बसवता ते आणि 10 दिवस एक्स्ट्रा तुम्ही चालू ठेवा. सिंह राशी. सिंह राशीला सुरुवातीला असं चाललेलं आहे की तुम्हाला तुमच्या कामामध्ये प्रगती मिळत नाही आहे, तर ती प्रगती करण्यासाठी आत्ता मदतीची, ऑफरची किंवा कोणाच्या शिफारशीची गरज आहे. मेहनत तुमची आहे, कन्फर्म तुम्हाला होणार आहे, टक्केवारी चांगली आहे, तुमची शिस्त चांगली आहे. परंतु काही वेळा असं होतं की कोणी रिस्पेक्ट किंवा तुमच्यासाठी आपण म्हणतो की कुणाला हे दिलं नाही की तुम्ही आमच्यासाठी काम करा असं, तर तुम्हाला ते काम होऊन जाणार आहे. म्हणजे तुम्हाला कोणाची मदत या आठवड्यामध्ये नक्की घ्यायची आहे. दुसरी गोष्ट, घरामध्ये वाद विवाद या आठवड्यामध्ये करायचा नाही. देवपूजा चालू असेल, स्त्रियांना धावपळ असेल, कामाची गडबड असेल, तापट व्हायचं नाही. या आठवड्यामध्ये तुम्हाला देवपूजेसाठी ऑरेंज वस्त्र, ऑरेंज म्हणजे एक्झॅक्ट ऑरेंज कलर, आपण संत्र्याचा कलर म्हणतो तो, रॅडिश कलर, कॅरेट कलर आणि ह्या कलरच्या शृंगार तुम्हाला करायचा आहे. जे तुम्ही आरास करता त्याच्यामध्ये झेंडूची फुलं, जास्वंदची फुलं ह्याचा शृंगार करा. ऑरेंज वस्त्र, नाडाछडी, लाल नाडाछडी जे आपण हातामध्ये बांधतो ती त्या पहिला गणपतीला एक मोठं बंडल बांधून ठेवा त्यांच्या हातामध्ये आणि मग प्रत्येकाने ते विसर्जनच्या दिवशी काढून आपापल्या हातात बांधायचे. ते सिद्ध नाडाछडी तयार होतात आणि तो तुमचा सिद्ध धागा हातामध्ये बांधा. आणि प्रसादामध्ये शिरा तुम्ही वेगळा पण कराल, त्याच्यामध्ये केशर वापरा. कन्या राशी. कन्या राशीला राजा व्हायची वेळ आलेली आहे आणि बरोबर असं पण दाखवतंय की एखादा बिझनेस पण चालू होणार आहे. एक छोटा बिझनेस, त्याच्यातनं मोठी मजल आणि त्याच्यानंतर महान काम करण्याची संधी मिळेल. मग काही लोकांना राजकारणामध्ये यश मिळेल, राजकारणामध्ये संधी मिळेल आणि काही लोकांना घरगुती जर मोठा बिझनेस करायचा असेल तर त्याच्यासाठी जागा, पैसे किंवा लोन मिळेल. कन्या राशीला या आठवड्यामध्ये पैशाच्या कामानं जे काय तटलं असेल तर ते मार्गी लागणार आहे. तुम्हाला पण तुमच्या घरामध्ये देवस्थापना करताना हिरवा कलरचा वस्त्र, पानाचा विडा, हिरवे मूग एका ताटामध्ये ठेवा. मग त्याच्यामध्ये गणपतीची मूर्ती बसवा, तुम्हाला जास्त फायदा होणार. आणि त्यानंतर ते मूग जितके दिवस तुम्ही गणपती ठेवणार त्यावेळी ठेवू द्या आणि त्याच्यानंतर ते पक्ष्यांना द्या आणि त्याच्यातले थोडे मूग हिरवी पोटली करून घरामध्ये किंवा तिजोरीमध्ये ठेवा. दुसरी गोष्ट, प्रसादामध्ये वेलदोडा आहे, शिरामध्ये वेलदोडा वापरा, केशर वापरा, तर तुम्हाला चांगला फरक पडेल. आणि गणपतीच्या हातामध्ये हिरवा कलरचा उनी दोरा जर तुम्ही बांधला आणि त्याच्यानंतर तुमच्या हातामध्ये बांधला तर फरक नक्की पडेल. तुला राशी. तुला राशीला लवर्स काढणं सुरुवात आहे. असं दाखवते की जे काय तुमच्या मनाची स्थिती बिघडलेली होती ती आता स्थिर व्हायला लागली आहे. काही लोकांना मैत्रीमध्ये यश येत नव्हतं, काही लोकांची मैत्री तुटलेली, तर असं वाटतं की तुम्हाला तुमच्यासाठी मोबदला देणारी व्यक्ती आता येणार आहे. मग कामामध्ये, बिझनेसमध्ये, तुमच्या जॉबच्या अपॉर्च्युनिटी ठिकाणी किंवा तुमचं सर्कल असं असेल की जिथं तुम्ही बँकेमध्ये किंवा कुठं सामूहिक काम करता. व्यापारमध्ये ज्या लोकांना नुकसान झालेलं आहे
त्या लोकांनी या 7 दिवसामध्ये पूजा पाठ करून आपलं भाग्यचक्र बदलायचं आहे। मग तुला राशीच्या लोकांनी हिरवे वस्त्र, व्हाईट वस्त्र, गोल्डन येल्लो वस्त्र, तिन्ही वस्त्र चालतात। डायमंड लागलेली वस्तू म्हणजे तुम्ही जे काय श्रृंगार कराल, मुकुट आहे, कानातलं आहे, गळ्यातली माळ आहे, जे काय तुम्ही त्यांना तयारी करणार त्याच्यामध्ये डायमंड असले पाहिजे आणि त्याच्यानंतर ते हिऱ्याच्या स्वरूपातनं दिसतात आणि चमकतात, तसं तुमचं नशीब पण चमकेल। दुसरी गोष्ट, जे काय हार तुम्ही रोज चढवणार आहे ते रोजचं रोज बदला। आज रात्री चढवलंय मग उद्या रात्रीपर्यंत 24 तास ठेवूया, कशाला तेवढं बदलूया, असं काही करू नका। जितकं ताजं ठेवाल इतकं तुमचं काम लवकरात लवकर चांगलं होईल। आणि प्रसादामध्ये तुम्हाला व्हाईट रव्याचा शिरा, रव्याची खीर किंवा रव्याचे लाडू भोग धरले तर चालतात। वृश्चिक राशी, काढणं सुरुवात आहे असं दाखवते। कोर्ट कचेरीच्या कामामध्ये यश आहे। जिथं माणसांनी तुम्हाला फसवलेलं मून काढ आहे असा लोकांना परत जवळ करायचं नाही। कळालं की जे लोक तुमच्या अवतीभोवती फिरतात तुम्हाला माहित आहे हे लोक बरोबर नाही आहे, चालाक आहे, चुगलीखोर आहे, इकडचं तिकडं करतात, पण मला त्यांच्या बरोबर कंपल्सरी राहावं लागते नाही म्हणून चालत नाही। तुमची पण चुगली चालाकी सगळी करतात, त्यांच्या लोकांपासून लांब राहा। अशा माणसाला ओळखायला शिका। दुसरं, वृश्चिक राशीला एक मोठी गुड न्यूज येणार आहे। महत्वाची प्रॉपर्टीची कामे, कर्ज घेणं आणि देणं दोन्हीही वसूल होणार। तुम्हाला द्यायचं असेल तर द्यायला पण होणार आणि घ्यायचं असेल तर मिळेल पण। तिसरी गोष्ट, लग्नाच्या वयाला आलेली मुला मुलींची जे लग्न होत नसेल तर त्याच्यासाठी आता चांगली वेळ येणार आहे। मग वृश्चिक राशीच्या लोकांनी जेव्हा तुम्ही घरामध्ये गणपती बसवता, पूजा अर्चना करता त्यावेळी चंदनचा वापर जास्त करा। धूप स्टिक लावण्यापेक्षा कप्स असतात ते आणि स्टिक असतात ज्याच्यामध्ये काडी नसते, अगरबत्तीची काडी वापरायची नसते, ती काडी न वापरता जे धूपच्या छोट्या छोट्या स्टिक्स मिळतात त्याचा तुम्ही धूप घरामध्ये करा। आणि रोज संध्याकाळी तुम्ही जेव्हा आरती करता तेव्हा तुम्हाला जे काय प्रसाद बनवणार, पेढे आहे, लाडू आहे, खीर आहे, तुम्ही मोदक बनवणार, सगळ्यामध्ये केशरचा वापर करा। पिंच ऑफ चुटकीभर हळदी आणि केसर सगळ्यामध्ये घाला आणि बघा। आणि रोज सकाळी गणपतीला पहिला हळदीचा तिलक तुम्ही करा आणि त्याच्यानंतर स्वतःला करा, बघा तुमचं नशीब कसं चमकेल। धनुराशी, धनु राशीला वर्ल्ड काढणं सुरुवात आहे असं दाखवते। ज्या मुला मुलींना अपॉर्च्युनिटी पाहिजे होती की मला बाहेर जायचं आहे, जॉब पाहिजे, घर पाहिजे, वास्तू पाहिजे, काही चांगले मित्रमैत्रीण पाहिजे, अब्रॉडकडे कल आहे, त्या लोकांना संधी मिळताना दिसत आहे। ज्यांची संधीचं सोनं करायची वेळ आलेली आहे, तुम्हाला एकच गोष्टीची आहे की जोपर्यंत काम होत नाही तोपर्यंत धनु राशीच्या लोकांनी कोणाला सांगायचं नाही। काही लोकांच्या तोंडात राहत नाही आणि ते नंतर काम होत नाही, हे सगळ्यांनाच सूचना आहे। आपल्या घरातली गुप्त गोष्टी, गुप्त वार्ता लगेच कोणाला सांगायची नाही। इन्कम असेल, खरेदी असेल, विक्री असेल किंवा तुम्ही काय इन्व्हेस्टमेंट केली असेल कोणाला सांगू नका। तुमच्या घरामध्ये पिवळा वस्त्र, गोल्डन कलरचे वस्त्र, पिवळे झेंडूचे फूल, पिवळ्या फुलाची माळा आणि पिवळा प्रसाद। पिवळा प्रसाद तुम्ही केसरयुक्त करू शकता, ड्रायफ्रूट युक्त करू शकता, त्याच्यामध्ये केसर किंवा रबडी करू शकता, तर ते तुम्ही प्रसाद करा। आणि त्यांच्या हातावरती एक येल्लो कलरचा वुलन दोरा म्हणजे उन्हाचा दोरा, एक लढी बांधून ठेवा आणि ज्यावेळी विसर्जन कराल त्यावेळी हातातनं काढून घ्या आणि घराच्या प्रत्येक व्यक्तीला ते तुम्ही बांधा। तुम्ही तर अवश्य बांधा, फरक नक्की पडेल। मकर राशी, मकर राशीला स्टार कार्ड आलेला आहे। डोक्याच्या भागाचा वापर आता जास्त होणार आहे।
म्हणजे मेंदू जास्त सक्रिय होणार आहे, तुमच्यामध्ये इनोव्हेशन आयडियाज खूप येणार आहे आणि आयडिया आल्यानंतर तुम्हाला खूप चांगलं काम पण करून देणार आहे. दुसरी गोष्ट, किंग लोकांबरोबर फिरण्याची, काम करण्याची, पार्टनरशिपची संधी मिळेल. ज्या लोकांना असं वाटतं की आम्हाला कोणी काय मोबदला देत नाही, कुठं काय आम्हाला बोलवत नाही, आम्हाला कुठे सामील करत नाही, एखाद्या बिझनेसमध्ये मोठा फ्रेंड आहे तरी तो घेत नाही, एक वेळ तुम्हाला येणार आहे. म्हणजे पॉझिटिव्ह राहिला तर घरामध्ये हॅपी हाऊसची नांदणी होईल, तुम्हाला पण सुखाची अनुभूती होईल. आता मकर राशीच्या लोकांनी निळा छटा असलेला, थोडंसं व्हाईट अँड निळा कलर, व्हाईट अँड हिरवा कलर, व्हाईट अँड गोल्डन कलर, ह्या कलरचे कपडे किंवा सप्त रंग असलेलं चादर किंवा एक ओवस्त्र गणपतीच्या अवतीभोवती ठेवायचं आहे. मग तसा रुमाल पण ठेवू शकता. आणि त्याच्यामध्ये अक्षता जे आहे त्याला तुम्हाला लाल आणि पिवळ्या दोन्ही कलरच्या करून घ्यायचे आहे. आणि हे दोन्ही कलरचे अक्षता त्या रुमालमध्ये ठेवून 8 दिवस तिथेच ठेवा. त्याच्यावरती छोटंसं गणपतीची मूर्ती जर तुम्हाला घरामध्ये नवीन स्थापना करायची असेल तर ती ठेवा. बस त्याची पूजा अर्चना सगळं व्यवस्थित करा, प्रसाद नैवेद्य व्यवस्थित द्या, ड्रायफ्रूटचा वापर जास्तीत जास्त करा आणि स्वच्छ ड्रायफ्रूट वापरा. फरक नक्की पडेल. मंत्र जर सगळ्यांना कॉमनच आहे, तुम्हाला जेवढे गणपती चालीसे, स्तुती, मंत्र, बीज मंत्र ऐकावे असेल तेव्हा ऐकावे, म्हणावे असेल तेव्हा म्हणावे. कुंभ राशी. कुंभ राशीला 7 ऑफ कप्स कार्ड असं म्हणते की कुठं ना कुठं व्हायब्रेशन्स मॅच होत नाहीये घरामध्ये. काही लोकांना असं वाटते की आमची आता कोणी ऐकत नाहीये. बायकोला वाटते नवरा ऐकत नाही, नवऱ्याला वाटते बायको ऐकत नाही, आणि मुलांना वाटते की आम्ही कोणाचं ऐकायचं नाहीये. आई बाबा भांडू दे, आम्ही पण आमची मज्जा करतो. इथं घरामध्ये वाद होणार आहे. कुंभ राशीला वादविवाद करायचा नसेल तर सगळ्यांनी एकामेकाला मिळून जुळून वागायचं आहे, वळतं घ्यायचं आहे आणि कुठलेही डिसिजन खोटे घ्यायचे नाही आहे. जर तुम्ही कुठलेही डिसिजन खोटे घेतले, लोकांना दाखवण्यासाठी प्रपंच मोठा केला, आम्ही गडगंज आहे असं दाखवायचा प्रयत्न केला, नजरचं कार्ड आहे, नजर जरूर लागेल. म्हणजे तुमच्या घरामध्ये देवाची स्थापना, मंडळामध्ये देवाची स्थापना, सर्वापेक्षा माझं मंडळ खूप मोठं आहे, ही जर कृतीनं तुम्ही सगळं करत असाल तर ते बंद करा. जे काय नॉर्मल आहे तसं चालू द्या. पूजेमध्ये तुम्हाला ग्रीन कलरचा वस्त्र, नीला कलरचा वस्त्र, गुलाबी कलरचा वस्त्र आणि त्याच्यावरती प्रसाद आहे ते गव्हाची एक ढेरी करा. गहू घ्या, एक पाव किलो गहू घ्या, ते एखाद्या रुमालवरती ठेवा. ते पिवळं असेल, निळं असेल किंवा हिरवं असेल. आणि त्याच्यामध्ये छोटीशी सुपारी ठेवा. सुपारीला लाल कलावा बांधा आणि ते गणपती म्हणून ते जितके दिवस तुमच्या घरामध्ये गणपती आहे इतके दिवस ठेवा, किंवा तुम्ही पंडाल बनवलेला आहे तर त्या पंडालमध्ये ठेवा. आणि बरोबर रोज पूजा अर्चना झाल्यानंतर ती सुपारी सिद्ध होणार, त्याला तुमच्या घराच्या तिजोरीमध्ये त्या कपड्यामध्ये बांधून ठेवून टाका. बस एवढा सिंपल उपाय राशीचा. 10 दिवस करा, 5 दिवस करा, 1.5 दिवस करा, पण जितके दिवस गणपतीचा सण आहे इतके दिवस त्या सुपारीची पूजा करा. जरी घरातनं गणपती विसर्जन झाले तरी ते देवाऱ्यात ठेवून पूजा करा. हे कुंभ राशीला उपाय होता. आता राहिली मीन राशी. मीन राशीला आपण बघूया काय करायला लागते. मीन राशीला शाबासकी मिळण्याचं कार्ड आलेलं आहे. असं दाखवते की कुठं ना कुठं मोठं काम होणार होतं, ते राहिलेलं आहे, पण आता त्या कामाला गती आलेली आहे. समजा एखादा पेपर राहिला असेल, एखादा इंटरव्ह्यू राहिला असेल, एखादा इंटरव्ह्यू मिस झाला असेल, एखादा कोर्स करायची संधी गेली असेल, काही लोकांना पैशाची टंचाई असेल, सगळ्याला आता एक नवीन रस्ता येणार आहे. म्हणजे तुमची आराधना जप तप एवढं वाढवा की त्याच्यामुळं तुम्हाला चांगली वेळ येणार. दुसरी गोष्ट, जे लोकांच्या घरामध्ये आजारी लोक आहेत त्या लोकांची काळजी घेणं सतत गरजेचं राहील. जोरामध्ये म्युझिक वाजवणे, जोरामध्ये अवतीभोवती तमाशे करणे
12 वाजल्यानंतर दंगा धिंगाणा करणे, असल्या सणावाराच्या दिवशी एकत्र होऊन दारू पिणे, हे सगळं जर प्रकार तुमच्या घरामध्ये कोणी करत असेल तर त्याला त्वरित थांबवा. देव प्रसन्न होत नाही. उपायमध्ये तुम्हाला पिवळा वस्त्र, पिवळे फूल, पिवळा आरास, पिवळे गोल्डन दागिने आणि त्याच्यामध्ये जर जास्त मीनाकारी केलेले असेल तर तसे दागिने आणि प्रसादामध्ये खजूरचा प्रसाद जास्त करा. बुंदीचे लाडू ह्याचा वापर जास्त करा. जितकं होईल तेवढं सुकी बुंदी, कोरडी बुंदी, स्वीट बुंदी तुम्ही प्रसादामध्ये लोकांना देऊ शकता आणि तुम्ही तो प्रसाद करू शकता. आणि 10 रुपयाचे किंवा 5 रुपयाचे 5 सिक्के तुम्ही एका पिवळ्या कपड्यावरती ठेवा. त्याच्यामध्ये तांदूळ भरा, 1 चांदीचा कॉईन ठेवा आणि ते सिक्के सिद्ध करायला गणपतीच्या पायाखाली ठेवून द्या. एका वाटीमध्ये ते सगळं ठेवा आणि रोज पूजा करा. जेव्हा विसर्जन होणार 10व्या दिवशी 11व्या दिवशी तुम्ही त्याला तुमच्या तिजोरीमध्ये ठेवून टाका. घरामध्ये बरकत आणि योग्य वेळी योग्य सल्ला देणारे माणसं भेटतील आणि मुलांची प्रगती नक्की होईल. हे होतं 12 राशीचं भविष्य. आता आपण बघूया यांचा वाढदिवस या आठवड्यामध्ये कुणाचा आहे, त्यांचं नशीब काय म्हणते. पहिलंच नशिबाचं कार्ड आलेलं आहे, कोट कार्ड आहे. खूप चांगल्या कार्डानं सुरुवात आहे. सणावाराच्या दिवशी, ज्या दिवशी वाढदिवस असतो त्या दिवशी आपल्याला चांगली वेळ येते आणि कार्ड्समध्ये पण ब्लेसिंगची वेळ आहे. म्हणजे वर्षभरासाठी तुम्हाला कुणा ना कुणाकडनं ब्लेसिंग मिळेल, तथास्तू मिळेल. घराच्या वास्तूमध्ये पण परिवर्तन होणार. ज्यांना वास्तू बदलायचा आहे, रिपेअरिंग करायचं आहे, दुसऱ्या वास्तूकडे जायचं आहे, त्या सगळ्यांना काही ना काही मोठी संधी मिळताना दिसत आहे. दुसरी गोष्ट, विवाहयोग्य मुला मुलींना आता स्थळाची डिमांड वाढणार आहे. कॉम्प्रोमाइज थोडंसं करावं लागेल, परंतु डिमांड खूप चांगली येणार आहे आणि त्या डिमांडमुळे तुमच्या घरामध्ये मांगलिक कार्य लवकरात लवकर होईल. वर्षभराची वेळ आहे. ज्यांना कुंडली वगैरेमध्ये वास्तुदोष आहे, काय प्रॉब्लेम वाटत असेल, त्यांनी स्टडी करून त्याचे उपाय करण्याची गरज आहे. आणि तुम्हाला देव उपासना ओके आहे. गणपतीचा सण चालू आहे, गणपतीचीच पूजा करायची आहे. त्यांची 40 रोज करा. अथर्व शीर्षाचा पाठ डेली करा, फरक नक्की पडेल. आणि तुमच्या वाढदिवसाच्या दिवशी जर आरतीमध्ये गेला, गणपतीची आरती तुमच्या हातानं केली, तिथं एक गणपतीला फेटा चढवला किंवा झेंडा चढवला तर वर्षभरासाठी तुमची कामं चांगली होणार. आता आपण बघूया पॉझिटिव्ह टिप्स. पॉझिटिव्ह टिप्समध्ये पण हेच आहे. सणावाराच्या अगोदर जेव्हा आपण घरामध्ये सगळी तयारी करतो, साफसफाई करतो, स्वच्छता करतो, स्त्रियांना जास्तीचा कामाचा लोड पडतो. सण जेव्हा येतात तेव्हा स्त्रिया थकतात, कारण त्यांची एनर्जी ड्युएल एनर्जी कामाला लागते. मनापासून सगळं करत असतात. भांडी घासणे, घर स्वच्छ करणे, पदार्थ बनवणे, तयाऱ्या करणे, दिवे घासणे, समई घासणे, पितळेच्या सगळ्या वस्तू क्लिअर करणे, ह्याच्यामध्ये वेळ पण खूप जातो. क्लीनलीनेस करणे, तयारी करणे, सुशोभन करणे, लोकांसाठी आपल्या हॉलमध्ये सगळं सजवणे, कारण लोक आरतीला येतात. त्यावेळी काही वेळा असं असतं नेगेटिव्ह एनर्जी पण त्यांच्याबरोबर येते आपल्या घरामध्ये. किती लोक चप्पल आपल्या दारावरती काढतात. एकच लक्षात ठेवा, यावेळी चप्पल काढण्याची व्यवस्था वेगळी करा. एक्झॅक्ट तुम्ही रांगोळी काढली आहे, इथं हॉलमध्ये आरती चालू आहे आणि बाहेर चपलाचा ढीग पडलेला आहे, पूर्ण एनर्जी तुमची नेगेटिव्ह होणार, कुठलंही काम होणार नाही. एक सूचना, एक असादा बॉक्स बनवा किंवा असादा तुम्हाला अशी जागा करा की सगळ्यांनी चप्पल काढूनच यायचं, किंवा सूचना करा की आमच्या घराला आरतीला येताना चप्पल घालून येऊ नका. आणि ते पॉझिटिव्ह व्हायब्रेशन त्यांच्या घरातले, तुमच्या घरातले, तुमच्या आरतीचे पॉझिटिव्ह व्हायब्रेशन त्यांच्या घरात केले तर त्याच्यामध्ये नेगेटिव्ह कुठंही येत नाही. पंडालमध्ये पण हीच सूचना करा. खूप लांबच्या ठिकाणी थोड्या चपला काढता, इथं मूर्ती इथं चपला, हे यावेळी करू नका. कारण जे कार्यकर्ते आहे, जे लोक खूप मेहनतीने सगळं काम करतात, एंड ऑफ द डे त्यांना जोडे पडतात. वाद विवाद होतो म्हणजे होतो, त्यांच्यामध्ये हिशोबाचा मेळ लागत नाही. काही लोकांना तर एकामेकांना मारेपर्यंतच्या घटना होतात. मग हे कारण आहे, तुम्ही तिथे सगळ्यांच्या नेगेटिव्ह एनर्जी प्लस पॉझिटिव्ह एनर्जी एकत्र केली आहे, तर नेगेटिव्ह एनर्जी हावी होते पॉझिटिव्ह एनर्जीवर. मग हे तेवढं तुम्ही पाळा, प्रत्येकाने पाळायची गरज आहे. घरावरती सुशोभन रांगोळी करा, गोमूत्र शिंपडा, 24 तास गम गम गणपती नमचा जप मनामध्ये चालू ठेवा. घरामध्ये त्यांची स्तोत्र गाणी वाजवा तुम्ही,
फरक नक्की पडेल। यावेळी निर्णय करा की आपण जे सण साजरा करणार आहे त्याला खूप चांगल्या पद्धतीनं करणार। ह्याच्यासाठी मनशुद्धी पहिला लागते। सण करायचा आहे, आलेला आहे म्हणून करू नका। मनशुद्धी, मग मनशुद्धी तुमची त्याच्यामुळे होईल की ज्यांच्यावरती राग आहे, ज्यांच्यावरती नफरत आहे, ज्याच्यावरती तुम्हाला चीड आहे, शेजारी असेल, पाजारी असेल, कामावरती असेल, घरामधली मंडळी असेल, सासू सासरे असेल, ननंद असेल, रेबल लावलेले असेल लोक, तर त्या लोकांवरती राग असेल तर तो राग पहिला शांत करा। जेव्हा तुम्ही मनानं निर्मळ होणार, तुमची भक्ती आणि पूजा सफळ होणार। आजपर्यंत मी बघितलेलं आहे काही बायका किती संकष्टी करतात, किती व्रत करतात, परंतु त्यांचं आणि त्यांच्या घरामध्ये कुणाचं पटत नाही। कारण असं आहे की ते मनानं कुणाला माफ करत नाही, राग धरून सगळं करतात आणि करायचं म्हणून करतात। सगळ्याच करतात ह्याच्यातला भाग नाहीये, पण प्रत्येकाला हा अनुभव आलेला आहे। मग काही वेळा असं का होतं याचं कारण एकच आहे की मनामधनं तुम्ही क्षमादान जेव्हा कराल तेव्हाच तुम्हाला देव पण मोठं दान देणार। आणि हे नियम आहे, एक हात से इधर दिया तर इधर से लिया। तर तुम्हाला द्यायचं काय आहे, राग घृणा हे सगळं देऊन टाकायचं आहे। प्रेम आणि आशीर्वाद तथाच तुम्हाला घ्यायचं आहे। सणावाराच्या दिवशी घरामध्ये वादविवाद करू नये, लवकर उठावे, मुलांनी पण लवकर उठावे, आरतीची तयारी मुलामुलींना करायला शिकवा, त्यांना संस्कार द्या आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये परिवर्तन घडू द्या। म्हातारे लोक जे आहे त्या लोकांना पण काही वेळा राग येतो आता या सणाचा, कारण इतके वर्ष केलेलं आहे आणि आता त्यांना कोपऱ्यात बसायला लागत आहे। त्यांना असं वाटतं हे सगळे यंग लोक करतात, आमचं तर काय कामच नाही, आम्हाला नुसतं टाळ्याच वाजायला बोलवतात किंवा मला बाजूला बसायला लागतंय, आम्हाला काय सणावाराच्या दिवशी महत्त्व नसते। तुम्ही स्टोरी सांगायला चालू करा। सगळ्या आजी आजींना विनंती आहे की तुम्ही त्या सणावारामध्ये हेरीने भाग घ्या। सुनेला थोडी राहत द्या, बाई ही मी करते, ही करते, हे आणून देते, ते आणून देते, ती पण हळवी होईल। बघा, सण साजरा करायची एक नवीन पद्धत आपल्या घरात जर आपण चालू केली तर आपलं फॅमिली कसं होणार, सुखी होणार आणि कसं परिवार प्रगतीला जाईल हे याच्यावरती कळतं। तर तुम्हाला माझा कार्यक्रम कसा वाटतो हे तुम्ही लिहून कळवा। माझ्या यूट्यूब चॅनलला पण सबस्क्राईब करा, तिथं पण हा कार्यक्रम दिसतो। आणि ज्यांना समस्या आहे, त्यांना पर्सनल गायडन्स पाहिजे आहे तर तुम्ही मला विचारू शकता, अपॉइंटमेंट घेऊन भेटू शकता। दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा। तर प्रतीक्षा करा केतना सेठची कार्यक्रम टॅरो वाणीमध्ये। नमस्कार।